अहो काय मगाशी इतकं महत्वाचं बोलायचं होतं आणि नेमका फोन ऑफ झाला. कधीपासून तुमच्या कॉलची वाट बघते मी. ऐका, सॉरी. मगाशी ऍक्च्युली माझ्या फोनची बॅटरी डेड झाली आणि गाडीत चार्जर पण नव्हतं. घरी येऊन तुम्हाला कधी कॉल करतो असं झालं होतं. एनिवे, काय म्हणत होता मगाशी तुम्ही? हॅलो. हा. काय झालं? ऑल ओके? हो सगळं ठीक आहे. मग तुमचा आवाज असा काय येतोय? ऍक्च्युली बाबा काय झालं? बाबा हो म्हणाले. बाबा हो म्हणाले म्हणजे? म्हणजे बाबा हो म्हणाले, आपल्या लग्नाला हो म्हणाले. काय? आर यू सिरियस? हो. माई घरी आल्या होत्या. बाबा आणि माईंचं बोलणं सुद्धा झालं. आय न्यू इट. मला माहिती होतं असंच होणार आहे. हा, एवढी खात्री होती तुम्हाला? येस, मला माहिती होतं हे असंच होणार आहे. खरं सांगू, मला वाटत होतं बाबा कधीच हो नाही म्हणणार, पण फायनली तो दिवस आलाय. येस. तुम्ही हसताय ना? खूप छान हसता तुम्ही. पण मग माझ्या समोर इतक्या मोकळेपणाने का नाही हसत? तेव्हा बाबा हो म्हणाले नव्हते ना, म्हणून. पण आता हो म्हणालेत ना. मग आता हसत जाईन तुमच्या समोर पण. नक्की? नक्की. मग येऊ आता तुमच्याकडे? मला तुम्हाला स्माइल करताना बघायचंय. एवढ्या लांब फक्त स्माइल बघायला? माझ्या होणाऱ्या बायकोसाठी मी कधीही कुठे येऊ शकतो. येऊ? मी ठेवते, बाय. हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एवढा लवकर उठलात? आता रोज जर माझ्या दिवसाची सुरुवात इतकी चांगली होणार असेल तर उठायलाच पाहिजे ना. हो का? हो. एवढी चांगली सुरुवात होणार असेल तर माझा प्रत्येक दिवस चांगला असेल. मी आवरायला घेते. आज शाळेत जायचंय. बाय. 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 सर या फाईलवर तुमची साईन हवी होती. ही काय पद्धत झाली का माझी? आता निघून गेलो असतो तर? सॉरी सर.
हा माई माई तुला नंतर करू, जरा गडबडीत आहे. अरे असं काय करतोयस? आता तुझ्या लग्नापेक्षा दुसरी कामं जास्त महत्वाची आहेत का? एकतर मला न सांगता आज तू ऑफिसला निघून गेलास. माई थोडा लेट झाला होता, सॉरी. अरे तुझ्या लग्नाच्या तारखेबद्दल बोलायचं होतं, पण तू कामात असलास ना, तर मग आपण नंतर घरी आल्यावर बोलू. नाही नाही, बोल ना. बरं, लग्नासाठी येत्या 9 तारखेला, 15 तारखेला आणि 23 तारखेचा मुहूर्त आहे. माई आपण कधीपासून मुहूर्त बघायला लागलो? बरं राहिलं, तू मुहूर्त म्हणू नकोस, तारीख म्हण. पण कुठल्या तारखेला करायचं ते सांग बरं लवकर. 9, 15 की 23? सगळ्यात जवळची 9 आहे ना, मग 9 फायनल करून टाकू. अरे 9 तारीख घाई नाही का होणार? माई मी आधी लग्न करू शकतो, पण आता तू काढल्या सर, ठीक आहे, 9 ओके. बरं ठीक आहे. पर माई औषधं घेतलीस तू? हो, पण मला सांग किती वाजेपर्यंत घरी येशील तू? रात्री ना, मी कळवतो तुला, ठीक आहे? बाय. ठीक आहे. दवे, आजच्या सगळ्या मीटिंग पोस्टपोन करा. हो. सखी काय मॅडम, स्वारी एकदम खुश दिसते. आम्हा काय नाही काय अगं, बरी आहेस ना तू? हो ग. बरं चल, मला पुस्तकं हवी आहेत, ती घ्यायला आले मी. पटकन दे ना, मला उशीर होतोय. हो देते, किती काय करशील. अगं म्हणवा, मला शाळेत जायचंय. बरं मी काय म्हणते, आज पुस्तकांबरोबर मी पण शाळेत आले तर चालेल? हो म्हणजे काय? पण काय ग, आज नक्की झालंय काय तुला? नाही म्हणजे आरशात बघून लाजतेस काय? एकदम खुश दिसतेस, सांग ना ग. तू आहे ना, हल्ली मला काही सांगतच नाहीस. सगळं विचारावं लागतं तुला. अगं प्लीज आता रडू नकोस. ए, रडत पिडत नाहीये मी. बरं चल, जाता जाता सगळं सांग. चला चला. बोला दवे. हो, काल सांगितलं तसंच करायचंय दवे. फालतू गोष्टींसाठी मला सारखा सारखा फोन करत जाऊ नका. तुझा हा दवे म्हणजे ना, एक नंबरचा नग आहे, नग. अर्जुन, हा. 7, 8, 9 तारखेला काय करतोस? 7, 8, 9 काय ट्रिप ऑर्गनाईज करतोयस का? सॉरी यार, नाही जमणार. जमवावं लागेल. अमोल यार, राजवीर असं का करतोयस? मला काम आहेत त्या दिवशी, आणि असं काय महत्वाचं आहे त्या दिवशी? लग्न करतोय मी. हा. काय लग्न करतोयस? क्या बात है बॉस, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू तर मला घाबरून टाकलं होतंस यार, पण वा, काय बातमी दिलीस मॅन. कॉंग्रॅच्युलेशन्स. सारखा फ्री ठेवत्या. ऑफकोर्स, माझ्या भावाचं लग्न आहे म्हटल्यावर मी येणारच ना. पण राजवीर, आता एक प्रॉब्लेम झाला यार. आता ट्रॅप शूटिंग मध्ये पहिल्यासारखी मजा नाही येणार ना, कारण तू मनवा सोबत लग्न करतोयस म्हटल्यावर मी कसला जिंकतोय. तूही कर लग्न. वा, हे चांगलंय तुझं. म्हणजे तू लग्न करतोयस म्हणून मी लग्न करायचं. बरं चल, तू म्हणतोस तर ठीक आहे. दे एखादी मनवासारखी शोधून मला. काय? मला म्हणायचं होतं की मनवासारखं कोणी नव्हतं, आणि यापुढे नसणार आहे. शी इज द ओनली वन. आय एग्री विथ यू ब्रदर. तू करेक्ट बोलतोयस. शी इज द ओनली वन. मुलांनो, आज आपण विंदा करंदीकरांची एक छान कविता शिकणार आहोत. सगळ्यांनी मनवाताईच्या मागे म्हणायचं, ठीक आहे? पण त्याआधी मला सांगा, विंदा करंदीकर कोण होते? ताई, ते खूप मोठे कवी होते. व्हेरी गुड. सो आता मी कविता म्हणेन आणि तुम्ही माझ्या मागे मागे म्हणायचं. ओके? देणाऱ्याने देत जावे,
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरुनी, हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी. छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून, वेड्या पिशा ढगाकडून, वेडे पिसे आकार घ्यावे. वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी, रक्तामधल्या प्रश्नासाठी, पृथ्वीकडून होकार घ्यावे. पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून, उसळलेल्या दर्याकडून, पिसाळलेली आयाळ घ्यावी. पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून, भरलेल्या भिडेकडून, तुकोबाची माळ घ्यावी. तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे. ताई, आज तुझा वाढदिवस आहे ना? नाही का? ताई, मग तू इतकी छान तयार होऊन का आलीये? अरे आज वाढदिवस नाही, मनवा ताईचं लग्न. सखी मुलांसमोर काय? अगं मग काय झालं? तू गप्प बस. तुम्ही तिचं ऐकू नका. आपण एकदा पुन्हा रिवाइज करूया. मी म्हणते, तुम्ही माझ्या मागे मागे म्हणा. May I come in, ma'am? तुम्ही हो ऍक्च्युली माझं मुलांकडे जरा काम होतं. मुलांकडे येस. हे चॉकलेट सगळ्यांना वाटतं. चॉकलेट? सांगतो ना. हे घे. सो मुलांनो, कोणी गेस करू शकेल हे चॉकलेट्स कशासाठी आणले? आज मनवा ताईचा बर्थडे आहे ना? मला माहित होतं. हॅपी बसा बसा सगळेजण. बस इथे बस. आणखी कोणी गेस करू शकेल? सर, मनवा ताईचा नाही म्हणजे तुमचा बर्थडे आहे ना आज? नाही. आणखी कोणी गेस करू शकेल? आज चॉकलेट डे आहे ना? नाही, चॉकलेट नाहीये. बस तू खाली. नाही. मला भूक लागली म्हणून तुम्ही चॉकलेट आणले ना? पण ते तुम्हाला कसं कळलं? मनवाताई, सांग ना, हे चॉकलेट कशासाठी आहेत? अहो सांगा. मुलं विचारताय. असं काय करताय? मुलांनो, तुमच्या मनवाताई तुम्हाला नाही सांगणार चॉकलेट्स कशासाठी आणले. तो आता मीच सांगतो. तुम्ही हे चॉकलेट्स याच्यासाठी देतोय की लवकरच तुमच्या मनवाताई आणि मी लग्न करतोय. मनवा, हे बघ सानिकाने काय लिहिलंय. नाही म्हणजे तुम्ही अचानक मला भेटायला आलात? साहेब, कामच तसं होतं. काय झालं? थोडं बोलायचं होतं. काय झालं? काय अडचण आली आहे का? नाही म्हणजे ते सरपंच साहेब,
तुम्ही मन मोकळेपणाने बोला. आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढू. साहेब बातमी पडली कानावर. कसली? आपल्या मनवाचं आणि राजवीर मोहिते पाटलांच्या लग्नाबद्दलची. खरंय का ते? हो, पण तुम्ही असं का विचारताय? नाही साहेब, तुमच्या होणाऱ्या जावयाबद्दल म्हणजे राजवीर मोहिते पाटलांबद्दल थोडस बोलायचं होतं. काय झालं? हे बघा, तुम्ही मला मोकळेपणाने सांगा. साहेब, राजवीर मोहिते पाटील फक्त कपड्यांच्या व्यवसायात आहेत असं तुम्हाला वाटतं ना? तसं नाहीये. त्यांची अनेक वेगवेगळी कामं चालतात आणि भोसले नावाचा एक व्यक्ती आहे, तो ती कामं सांभाळतो. साहेब, लक्षात येतं ना मी काय म्हणतोय ते? हो, पण तुम्ही मला हे आत्ता का सांगताय? आणि कशावरनं तुमच्याकडे असलेली माहिती खरी असेल? साहेब, माझा सख्खा चुलता जिवंत साक्षीदार आहे सगळ्याचा. त्यानं मला सांगितलं आणि तो खोटं नाही बोलणार हो. मनवाचं लग्न ठरलं ही बातमी माझ्या चुलत्यापर्यंत पोचली आणि त्याने मला हे सांगितलं. मला राहवलं नाही म्हणून मी तुमच्या कानावर घातलं. ठीक आहे, येतो मी. नमस्कार. तुम्हाला आवडलं नाही का मी शाळेत आलो? नाही तसं काही नाहीये. म्हणजे आवडलं? तसं नाही. म्हणजे नाही आवडलं? असं कुठे म्हणाले मी? हो, पण आवडलं असंही नाही म्हणाले ना. तुम्ही नेहमी छान सरप्राईज देता. तुम्हाला आवडतात ना सरप्राईजेस? हा म्हणजे कोणाला नाही आवडणार. फायनली लग्न करतोय आपण. येस, फायनली. खरं तर साखरपुड्याला जे काही झालं त्यानंतर वाटलं नव्हतं हे सगळं होईल, बट फायनली लग्न होणार आहे. काय झालं? एक रिक्वेस्ट करू तुम्हाला? रिक्वेस्ट? मला माहिती आहे साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालं खूप डिस्टर्बिंग आहे, तसं व्हायला नको होतं. पण आपण प्लीज त्या विषयावर नको बोलूयात का? कारण आपण लग्न करतोय, आता सगळं पॉझिटिव्ह चालू आहे, तर निगेटिव्ह गोष्टी डिस्कस पण कशाला करायच्या? राईट. आय एम सॉरी, मी पुन्हा नाही बोलणार. कारण मला तुम्हाला गमवायचं नाहीये परत. डोंट वरी, मी होते, आहे आणि कायम असेल.